मिळाल्या पाहिजे शहरी लोकांना. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं 140 कोटी जनता महत्वाची का 14 कोटी शेतकरी महत्वाचा देशात. तुरीला दर बरे तर तूर मोझंबीक मधून आयात करायची. सगळे सरकारचे शेतकरी विरोधी धोरण. आणि महाराष्ट्रामध्ये 10 कोटी जनता महत्वाची शहरी की 2.25 कोटी शेतकरी महत्वाचे, हे त्यांच्या डोक्यात आहे. आमचं म्हणणं असं आहे की ऊसाचं क्षेत्र 9% आहे महाराष्ट्रामध्ये, सोयाबीनचं 50%च्या पुढे क्षेत्र आहे, कापसाचं पण 20%च्या पुढे जास्त क्षेत्र आहे. जवळपास 55 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे, 43 लाख हेक्टरवर कापूस आहे आणि टोटल क्षेत्र महाराष्ट्राचं आहे 1,46,00,000 हेक्टर. पैकी एवढं क्षेत्र सोयाबीन कापसाचं आहे, पण कुणाचं लक्ष नाही. आणि दुर्दैवाने सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना. त्यामुळं कोणीच लक्ष देत नाही. विधानसभेत अधिवेशन झालं, कोण बोललं नाही. एक बच्चू भाऊचं भाषण सोडलं शेतकऱ्यांवरचं, तर बाकी कोणीच त्या प्रश्नावर गंभीर नाही. खरेदीचे केंद्र जरी सुरू झाले असतील तर खुल्या मार्केटमध्ये 1000 रुपयांनी प्लस मध्ये नाही झालेलं चालू होते. सीसीआयचे खरेदी केंद्र पण चालू आहे. सरकार भाव वाढले की हस्तक्षेप करतं, पण भाव वाढल्यावर हस्तक्षेप करणं ही सरकारची मायाबाप सरकारची जिम्मेदारी. पण ते सरकार विसरून जातं, ती भूमिका विसरून जातं. आता बँकांनी काही शेतकऱ्यांना नोटिसा काढल्या की तुम्ही कर्ज भरा नाही सांगितलं. स्टेट बँकेने नोटीस काढली. आता एका बाजूला तुम्ही दुष्काळ पण म्हणता, दुष्काळात तुम्ही म्हणता कर्ज वसुली स्थगिती पण आहे, दुसऱ्या बाजूला वसुली पण जोरात करताय. ही दुटप्पी धोरण आहे ना. जी आहे की कर्ज वसुलीला स्थगिती, पुनर्गठनाला चालना. म्हणजे जे पुनर्गठन म्हणजे पण धूळफेकच आहे. पुनर्गठन करणं म्हणजे काय पाटील? रेग्युलर करणं. नाही, व्याजाला परत व्याज लावून, म्हणजे तुमचं खातं थकीत नाही राहणार, आता ते रेग्युलर झालं म्हणजे तुम्हाला कर्जमाफीचा उद्या फायदा मिळणार आहे. कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांना देणार ते, आणि पुनर्गठनामध्ये तुम्हाला ते रेग्युलर करणार. हा, म्हणजे ते पण धूळफेकच आहे. आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पुनर्गठन यांनी करूच नाही असं आमचं म्हणणं. यांनी काय केलं की त्यांची परवानगी न घेता परस्पर पुनर्गठन केले. तुमचे आलेले सेव्हिंगचे पैसे, तुमचे करंटचे पैसे, तुमचे अनुदानाचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा केले, म्हणजे विचारलं सुद्धा नाही शेतकऱ्यांना. थोडी गंभीर अवस्था आहे आणि यांनी जर का भूमिका घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता दाट आहे. हा, म्हणजे करू नये असं आपलं सगळ्यांचंच आव्हान आहे. पर्यायच नाही ना. आता मला सांगा, किल्ले विकण्यासारखी महाराष्ट्रात वेळ येत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय? महत्वाचं आहे. माणसं महत्वाचं. आम्हाला जाणीव नाही असं नाही, कर्जाला किती हाल होते त्याची जाणीव आहे, पण तुम्ही पण तेवढेच महत्वाचे. बरोबर आहे, तुम्ही पण तेवढेच महत्वाचे. काय दारात येईल ना, काय घेऊन थोडी जाणार आहे. पण तुम्हाला आलं तर तुम्ही भेटले तरी. मुंबईत गेलं तर आम्हाला अटक केली. जवळ आलाय. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, कारण तुम्ही महत्वाचे आहे सगळ्यांसाठी. नाही, आता उपोषणाचं काय नाही, कधी पण खरं. हो, ते दात ठोकला आणि त्या डोकं दुखायला. हो, रात्रभर मी जागा. हो, बीडची सभा संपून आली म्हणजे मला झोपच नाही लागली. असा बोलतो असाच होतो. सकाळ सूर्य उगला, खिडकीतून दिसला सूर्य उगला, मला पोरं रात्रभर. तुमचे क्रिकेट खेळताना जे व्हिडिओ आले पण मी येणार आपण त्यांनी कोण नाही, सगळीकडेच वातावरण ते इन्फेक्शनचं आहे. उलट तुम्ही मेसेज देता कोणता आमचे एवढे आले तरी आत्महत्याचा विचार आला नाही. तुम्ही संदेश द्या, बाकीचे करू नये. आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं असून आपण किती गरजेचे शेतकऱ्याला असं. एक तर पशुखाद्याचे रेट 25 ते 30% वाढले आणि दुधाचे रेट जवळपास 30-35% पडले. 42 रुपयांनी जाणार दूध आज 32 रुपयांनी 33 रुपयांनी. हे सरकारी धोरणच असे, शेतकऱ्याचं मरणच येणार. म्हणजे आता अनुदान दिलं नाही, 5 रुपये अनुदान मोठ्या संख्येने शेतकरी. एक मिनिट, 2-3 गोष्टी पाटील आपण आता म्हणजे सोयाबीन आता एक 50-60% कमी झाला. तिथं 10 पोते व्हायचे, तिथं 5 पोते झाले, तिथं 5 व्हायचे, तिथं 3 झाले. कापूस जिथं बागायतवाल्याला 5 क्विंटल सरासरी कापूस झालाय आणि कोरडवाल्याचा कापूसच यावर्षी घरी आला नाही. आम्ही काढलेल्या खर्चानुसार एकराचा सोयाबीनचा खर्च 36,000 रुपये एका एकराचा. त्यामध्ये विभाग बदलला तर 100-200 रुपयांना कमी जास्त ते होऊ शकेल मराठवाडा विदर्भातला. तर 36,000 रुपये एकराचा खर्च
एका एकरात जर सरासरी 4 क्विंटल सोयाबीन झाली यावर्षी, कारण खूप कमी झालं उत्पादन, आणि 4,500चा भाव पकडला. 4×4 = 16, वरचे 2 18, लावले 36, आणले 18, अशी परिस्थिती. दुसरं कापसाची परिस्थिती अशी आहे की एका एकराचा उत्पादन खर्च 40,000. म्हणजे यात आकड्यात अजिबात फरक नाही. म्हणजे मी सांगतो हे फार जबाबदारीने सांगतो. आणि 5 क्विंटल जर कापूस बागायतदाराला झाला तर 7/5 35. आता तर 6.5चा भाव आहे, आपण 7चा पकडा. लावले 40, आणले 35, आणि कोरडवावाल्याने लावले 40, गेले 40. हाती काहीच नाही. आणि क्विंटलचा सोयाबीनचा खर्च हा 7 ते 7.5 हजार आहे. सोयाबीन एक नाही, एक क्विंटलचा. आणि क्विंटलचा कापसाचा खर्च हा 8.5 हजार रुपये. म्हणजे 7.5 लावायचे आणि 4.5 आणायचे क्विंटलला. आणि कापसाला क्विंटलला लावायचे 8.5 आणि आणायचे 6.5 पावणे 7, अशी परिस्थिती. ही ग्राउंड रियालिटी आहे. हे आम्ही वाणिज्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं, कारण त्यांच्या हातात व्यापार व्यवहार आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता सोयाबीनचे रेट जर वाढवायचे असतील तर 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. निर्माण होणारी जी सोयाबीन आहे त्याची निर्यात करावी लागेल. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल देशामध्ये. त्याच्यातलं 18% तेल बाजूला जाईल क्रश केल्यावर, आणि 82% DOC तयार होईल सोयाबीन. तर आपल्या देशामध्ये फिशरी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणारी DOC जी आहे ती 60 ते 65 लाख मेट्रिक टन आहे. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा. 2 वर्षापूर्वी सोयाबीन 9,000वर गेलतं आणि कापूस 12,000वर गेलता. तो याच्यामुळे गेला होता की 23 लाख मेट्रिक टन DOC आपण निर्यात केली. आता हे मागच्या वर्षी यांनी आयात केली, निर्यात केली नाही. ही निर्यात करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि तेलाचं आयात शुल्क जे त्यांनी 0 केलं, निर्यात करत नाहीत. नाही करत नाही ना. काय नाही नाही, आता त्यांच्या डोक्यात असं आहे की इलेक्शन डोळ्यासमोर. मोठा त्रास भोगतोय या जगाचा. तरी आम्ही नाही विचार डोक्यात आणत देऊ. तुम्ही आणू नका. तुम्ही एवढे महत्वाचे आहेत कुटुंबाला असं बोला. सध्या पाठवून थोडं आपणच त्यांच्यात मतात आणि मनात परिवर्तन. चक्क वर पडले का आता? काही राहिले मला खरं सांगतो. एक आता आम्ही एक पण शेवटी शेतकरी पडला. काय राहिले वावर विकायला, वावर पुढं काय चालत नाही. पण मागणीवर ठाम पाहिजे. कोणी आंदोलन करणार असेल ते त्याच्या मागणीवर ठाम पाहिजे. काय सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा झाला बुलढाण्यामध्ये. कोणी बोलायला तयार नाही. पाटलांनी पाठिंबा दिला. यांनी प्रश्न घेतला नाही सभागृहामध्ये, कोणी बोलले नाही. त्याला आपण लोकांनी मत दिली, शेतकऱ्यांची मत दिली. या तुमच्या आंदोलनामुळे लोकांमध्ये आशावाद तयार झाला. म्हणजे आम्ही पण शेतकऱ्यांना सांगितलं की पाटलासारखा सामान्य घरातला माणूस जर एवढं सगळं करू शकतात तर आपण शेतकऱ्यांनी पण एका ठिकाणी आलं पाहिजे. आलेच पाहिजे. हा, मी प्रामाणिक म्हणाला की त्यांच्या प्रश्नासाठी काही होऊ शकतं. शेतकरी जाती काय संबंध, काही होऊ शकतं. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर किडण्या विकाय काढून जर सरकार दखल घेत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे नेमकं काय मंत्र्यांना? त्याला एकच उत्तर आहे, सगळ्यांनी एकत्रित येऊन लढणे. हेच त्याला उत्तर आहे. जसं दिल्लीचं शेतकरी आंदोलन झालं, हा. आपल्याला महाराष्ट्रात एक प्रति आंदोलन त्याबद्दल करावं लागेल. केलं तरच आपल्याला हमी भावाची सिक्युरिटी मिळेल, नाही तर हमी भावाची सिक्युरिटी मिळणार नाही. आज सोयाबीन आमची मांडणी अशी आहे, आमची मांडणी अशी आहे की तुम्ही आम्हाला भाव नका देऊ, तुम्ही आमच्यावर उपकार करू नका, फक्त आमच्या उरावर उठा. तुम्ही जे काही जास्त दुखणं लावले आयात निर्यातीचे ते लावू नका, हस्तक्षेप करू नका. यांनी काय केलं, 30% आयात शुल्क होतं तेलावरचं, ते 0 करून टाकलं, ते कमी केलं. आणि परवा तर आत्मघातकी निर्णय असा घेतला वाणिज्य मंत्र्यांनी की ते जे आयात शुल्क कमी केले ते आता 1 वर्षासाठी कंटिन्यू केलं. म्हणजे मेला सोयाबीन वाला. असं असेल तर तेल बिया लावणार नाही ना लोक, उद्या सोयाबीन लावणार. शेतकऱ्याचं एक शिष्टमंडळ चर्चा केली ना, आम्ही 2 वेळा केली. आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकार बरोबर चर्चा केली आणि सह्याद्रीवरच आम्ही वाणिज्य मंत्र्यांना त्यांनी बोलून घेतलं. हिंगोली जिल्ह्यात. त्याच्यामुळे मग शेतकरी आज आत्महत्या करतात. मग आत्महत्या करू नका, आमचे अवयव घ्या, पण आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, असं आहे. आम्ही सरकारला मागणी केली. म्हणजे आत्महत्या करून मेल्यापेक्षा कर्जाचा बुजा आणखी होतात ना. बाकी एकंदरीत परिस्थिती खूप गंभीर आहे खेड्यापाड्यामध्ये. आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही जर का याच्यावर मार्ग काढला नाही तर किड्या मुंग्यासारखे लोक उन्हाळ्यामध्ये आत्महत्या करतील. त्याला पाणी नाही, धरणांमध्ये पाणी नाही, आणि गावखेड्यातला माणूस इतका अडचण येते. यावर्षी दिवाळी पण केली नाही लोकांनी. आम्ही दिवाळीत खेड्यापाड्यातच फिरत होतो, यात्रा काढली होती. प्रचंड वाईट अवस्था आहे. आणि या प्रकरणावर गांभीर्य सरकारला नाही. अजिबात. कृषी मंत्री स्वतः काय म्हणतात धनंजय मुंडे साहेब की मी माझ्या पण किडण्या विकतो. म्हणजे हे उपरोधी टोला मारल्यासारखं आहे. एक तर सहानुभूती नाही, त्याच्यावर कोणतेही
उपाययोजना नाही आणि परत या शेतकऱ्यांची टिंगल केल्यासारखं झालं की मी माझे असं कधी म्हणजे आता आम्ही नागपूरला अधिवेशन आम्ही नागपूरला गेलो होतो अधिवेशनामध्ये हो, हल्लाबोल आंदोलन करायला. हो. की सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही किंवा शब्द पाळला नाही म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. मग आमचं एक शिष्टमंडळ चर्चा करायला गेलो होतं. त्यामध्ये की हिंगोलीचे शेतकरी होते. यांनी सांगितलं त्यांना किंवा आम्ही अवयव विक्रीला काढलेले आहे. तर ते काय म्हणले सांगा. हा ते म्हणत की बा आमचेच आवडी विकत घ्या मग आम्ही म्हणत की बा मंत्र्याला आवडी विकायची तुम्ही माझी किडनी विकत घ्या म्हणजे माझ्याच वेळ आली म्हणे किडनी विकायची. त्यामुळे साहेब मंत्र्यावर कधी बसतं किडनी विकायची होय 12%. एकदा तर प्रयत्न करा. नाही बैठक तर झाली बैठक झाली पण एकदा दिल्लीत जाऊनच दणका द्यावा लागतो. हा, दिल्लीत होतं. हा. झाली का दिल्लीत? नाही तेच मुंबईत आले होते ना. वाणिज्य मंत्री यांच्या हातामध्ये हे सगळं आहे. पियुष गोयल ते सह्याद्रीवर आले होते. तिथंच बैठक झाली. आम्ही 22 शेतकरी होतो सगळे प्रतिनिधी आणि 2.25 तास चर्चा झाली. सगळं आम्ही त्यांना समजावून सांगितलं काय केलं की काय होऊ शकतं. पण त्यांच्या डोक्यात कसं आहे की मग पोल्ट्रीवाल्यांचं काय. मग आम्ही जर सोयाबीनचे रेट वाढवले तर ते पोल्ट्रीवाल्यांचे उद्योग अडचणी. आम्ही म्हटलं चिकनचे रेट वाढवा त्याची दारूचे वाढवा. ते किती रुपयाला खाऊ शकतात ना चिकन. लोक काय त्याला काय विषय नाही. तर ते गंभीर नाही. हो म्हणतात पण ते करतील का नाही शंका आहे. त्यामुळे दिल्लीलाच एखादी धडक मागे काहीतरी मोठं करावं लागेल. सरकार खाणाराच विचार करतं टिकवणाराच विचार करतं. हा हेच दुर्दैव आहे. कृषी प्रधान देशात त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सरळ सरळ निवडणुकीचे आहे. आता निवडणुका आहेत आम्हाला आता कांदा निर्यात बंदीची गरज नव्हती. त्या निवडणुकीच्या डोक्यात भरते ना शेतकरी. हा बरोबर. त्या डोक्यात ते त्यांना प्रतिष्ठा त्यांची मोठी करणारा तो इकडे लयाला गेला. अगदी बरोबर. आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही काही गंभीरपणे केलं नाही तर लोकांवर प्रचंड वाईट वेळ येईल. आणि आलेली आहे आता सध्या. दोन्ही पिकं गेलं ना. खरीपाचं गेलं रब्बीचं गेलं. पावसाचा खंड आहे. लोकांकडे पैसे नाही. दिवाळीचा आम्ही प्रत्येक गावात फिरत होतो. लोकांच्या अंगावर कपडे नाही साधे पोरांच्या अंगावर. फार गंभीर परिस्थिती आहे. अवकाळी पावसामुळे हा तुमचं जर झालं शिक्षण केलं. आपल्या आंदोलन बरं 20 तारखेला जे आपल्याला जायचंय रिन्यूल केली. तो ज्वलंत प्रश्न आहे त्या शेतकऱ्याचे. मग आरक्षणाचे पुढे येणार नाही. हा ते घेणार नाही. अच्छा. आता मुंबईला जायचं म्हटल्यावर तर ते विषय सगळं बंदच होणार ठप्पच होणार ना. त्यांचा प्रश्न आपला बरोबर. त्यांचा पण मुंबई तरी कोणाचे आमचंच गाव. आपलेच लोक गेले मुंबईत. दुसरं कोण आहे. आपलंच गाव शहर. आपण चाललोय म्हणजे तिथे न्यायासाठी चाललो. बँकेचं स्टेटमेंट आहे का? हा ते 11.75% पीक कर्जाला व्याज. हे कोण्या गणितात नावाला हेच आम्हाला हे आता पीक कर्ज आहे एसबीआयचं. पहिल्या वर्षी 7.5 नाही आता गव्हर्नमेंटने जेअर काढला होता 3 लाखापर्यंत बिल आहे आम्ही कर्ज. सोसायट्यांना हा नाही याला पण होतं ना प्रॉब्लेम. जिल्हा बँकेत 3 लाखापर्यंत 1 रुपये व्याज आम्ही लावणार बघा. पण आता त्यांनी हे आता मला सांग शेतकऱ्यांचं कर्ज जर थकला असेल तर तुम्ही 12% फॅमिली लावणार. 3 लाखापर्यंत बगर व्याज 0% बँक का करते. आता मला सांगा खाजगी फायनान्सला सुद्धा एवढं व्याज नाही. एवढं 12% व्याज पीक कर्ज लागलं. मी म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो. मी 2,85,000 रुपये कर्ज घेतलं होतो आणि एका वर्षामध्ये भाऊ त्याचं म्हणजे डायरेक्ट 1 लाख व्याज वाढलं. म्हणजे एका सव्वा वर्षामध्ये 12% व्याज. आणि आमच्या किती लाखाला? 2,25,000. नाही मुद्दल किती घेतले असं मुद्दल घेतले होते 2,45 झाले किती एका वर्ष. आता त्याचे 3,25 एका वर्ष. जास्त दिवस झाले. लिहून घ्या. नाही नाही लिहून घ्या. नाही ना. आणि लगातार 3 वर्ष झाले आमच्या इकडे कधी पावसाळा नाव मोबाईल घेतलेलं ते काय झालंय महाराष्ट्रात असं असं काय मसाला सगळं तसं. त्यामध्ये 36 मिळाला. नाही, इथे व्याजदर खूप आकारतात या बँका सगळ्या. नॅशनल बँकेचं आहे. हो लगेच दुसरं काय झालंय पाटील तापीतच आणि खोकल्यातच सभा घेतली. जागरण प्रचंड यावेळेस उपोषणाचा म्हणजे उपोषणामुळे जे शरीराला त्रास होतो यावेळेस नाही. ताप आली अचानक. त्याचा विकनेस असतो ना काही दिवस तरी. पण नाही होती आणि अंतर लय लांब होतं. प्रवासामुळे झाला. रॅलीमध्ये पण जास्त आता जेवण वगैरे रेग्युलर करू. बाकी सगळं कमीच आहे ना जेवण.
लय कमी बघितलं करणार तर बघितलं तरी नाही. नाही म्हणते सर हा. चांगली बीडची सभा जोरात झाली. लोकांचे एक येतात लोकांचे प्रॉब्लेम झाला हे व्याज झालं. हे बघा, हे सुरेश भाऊ उतरून घ्या लिहून घ्या. Screenshot घ्या. तुमच्या इथे. किंवा लिहून पण मग घ्या. screenshot काढून टाकायला. काय झालं आता एक वर्ष पैसे यायला सोर्स नाही कुठला पुढच्या सीझन पर्यंत आणि गारपिटीमुळे हा पण सीझन गेला त्यामुळे खराब हवामानामुळे हरभरा पण गेला गहू पण गेला आणि तुरीला पण कोंब आला त्यामुळे आता पुढचं सीझन येईपर्यंत पैसे यायला सोर्सच नाही ना आता आणि गॅसची आचारसंहिता इलेक्शन लागल्यावर कोणाच्या मागे हेड टाकून आता नामदेव पतंग घेतली आणि गजानन गावरती तुम्ही बघितलं असेल नसेल असं एखाद्या नका. यांनी भरपूर शेतकऱ्यांनी मुंबईला जाऊन सांगितलं की आमचे अवयव घ्या पण आमची कर्जमुक्ती करा आणि फार मोठं आंदोलन केलं त्या भागामध्ये आणि आम्ही सगळे एकत्रितपणे आता नागपूरच्या अधिवेशनावर पण गेलो होतो अल्लापूर आंदोलन मुंबईला गेलो सरकार गंभीर नाही शेतकऱ्यांच्या प्रश्न स्वतः त्या प्रश्नावर पण नाही तसं हो. अवस्था फार विदारक आहे बंद झाला होता कापसाचं उत्पादन प्रचंड घटलेलं आहे आणि लोक प्रचंड अडचणीत आहे खेड्यापाड्यात आता आम्ही पियुष गोयलांबरोबर मिटिंग केली आम्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारबरोबर चर्चा केली ते काही गंभीर नाही त्यांच्या डोक्यात जे आहे ते ग्राहक त्यांना महत्वाचा वाटतो त्यांच्या डोक्यात काय इनडायरेक्ट त्यांच्या 140 कोटी जनता आणि 14 कोटी शेतकरी तर आम्हाला ग्राहक महत्वाचा इलेक्शन डोळ्यासमोर त्यामुळे व्यापक लढा उभा होणं गरजेचं आहे या अनुषंगाने आम्ही लढतो आमच्या पद्धतीने पण सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जरा एक मोठी बरोबर नाही ताकद शेतकऱ्यासाठी करणं गरजेचं आहे सहमत आहे आपण. आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे तर त्याचा रेटा लागू शकतो महत्वाचं आहे. आमच्या भागामध्ये पावसाच्या खंडामुळे